मजा वेगळी आहे, खाजण्यासारखी मजा नाही कुठं, माहित आहे का? आणि जो आपण तुम्हाला बोललेलो पाणी आपल्या नंग्यांचा तो पण आता टाकतोय आपण. आणि आता एक एक करून आपण चिंबोडी सुद्धा टाकूया. चिंबोऱ्या आपल्या पैकी उकल आला मंडळी बघा, आणि सुगंध तर त्याहून पाशारे बाबने. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. स्वतः मालक स्वतः सजेशनली स्वागत करतो. खांडकी चिंबोरी घेऊन आलो तुमच्यासाठी आज स्पेशल रेसिपी ब्लॉग. ते आहे आपल्या चिंबोरीचं, आणि असं दिसत नाही भरलेली चिंबोरी गाईज. टँग टँग टँग. ही बघा कुर्ली आहे, आताच एक साफ केली, हे बघा. आणि गोर दिसते याच्यात, हे बघा प्रॉपर गोरेंद्र. आणि सरलेंद्र इकडे आमच्या आलेली आहे. आणि सरला आज कालवण बनवतील किंवा पप्पा बनवतील. पप्पा बनवणार आहेत कालवण. तर आज बघूया किती पीस आहेत आपल्याकडं. 3 2 5 आहेत, आणि 5 चिंबोऱ्यांचा कालवण मटणापेक्षा भारी, सगळ्यात भारी. आणि आज बनवणार आहोत आम्ही. हे बघा बांधलेले आहेत प्रॉपर. तर आता पहिले साफ करून घेऊ, नंतर तुम्हाला रेसिपी दाखवीनच काय कसं काय होणार आहे आणि काय काय आपण टाकणार आहोत. तर पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघा, जास्त मोठा होणार नाही, पटापट बोलूया. लव यू. एकदाही चावलेली तुझे बेकार. खाजनाला गेलेली, खाजनाला चावलेली का इथं? खाजनाला अशी गेली अजून खून आहे बघ माझ्या बा यांशी वरती आलता संग्रा. म्हणजे आई जेव्हा म्हणजे पहिले खाजनाला जायची ना, तेव्हा आईची चावलेली चिंबोरी ते पाण्यात चावलेली, आणि पायाच्या असं खालतून डायरेक्ट वरती आलता शिंगडा. म्हणजे विचार करा काय कल लागले. डेंजर नाही. मग कापला का? वरती आलो ना तो मोडला ना खेचला तो बेकार नाही. रक्त बंबाल गायच. तर बेकार म्हणजे पुरातन काळातले जे झालेले आहेत ना शॉट, ते म्हणजे नेक्स्ट लेवल आहेत. कारण की तेव्हा बिंदास असायचे लोक. डेंजर, तेव्हा डेंजर होतं सगळं. आता कोण खाजनाला जावायला मागतच नाही, डायरेक्ट जॅग मावरा डायरेक्ट घरात जायला मावरा येते आपले. तर पण आता कोण जात नाही जास्त खाजनाला. कधी कधी जातात, मी पण जातो कधी कधी. गायच मजा येते, मजा वेगळी आहे, खाजण्यासारखी मजा नाही कुठं, माहित आहे का? आता आपण जर फटाफट साफ करून घेऊ. बेकार पॉवरफुल आहेत, आणि या कुर्ल्या आहेत आणि त्या भरलेल्या आहेत ना, त्याच्यामुळे ते डिफेंड करायचं बघतात. त्याच्यामुळे जाम पॉवरफुल आहेत या कुर्ल्या. डेंजर. सर्व शिंगडे बिगडे मोडून घेतलं, आणि आता साफ करून घेऊ. आणि गोर बघा, हे बघा आता खाली पडते गोर पूर्ण. 1 2 3 4 5 या भरलेल्या आहेत, आणि या 4 आहेत ना त्या अशा नॉर्मल सर्व शिंगडे आहेत. आणि हे ज्या नंगे आहेत ना, यांचा आपण मिक्सर मध्ये वाटून घासपुटी करू, मग त्याला चव अजून भारी येतं. ते टाकायचं नाही तुम्ही कधी पण, बघा टाकायचा नाही हो. याचा तुम्ही मिक्सर मध्ये ग्राइंड करा आणि त्याचा रस्सासाठी वापर करा. आणि हे शिंगडे आहेत, आणि आपल्या इथे चिंबोऱ्या. पटापट साफ करून घेऊ. कचका कचकी कपचे कपचे मध्येतून मारू, साफ करू, भेटते तुम्हाला.
आपल्यानंतर पण ही जी घाण असते ना पोटातली ती पण काढायची आणि नंतर हा असा पूर्ण असा गोर गोर निघतोय बघा. जो तुम्हाला बोललो त्यांच्या नंग्या म्हणजे पाय चिंबोरींचे ते पण मस्तपैकी साफ करून घेतात पप्पा. हे बघा इथे साफसफाई चालू आहे. ते पण साफ करून एकदम मिक्सर मध्ये ग्राइंड करून त्याचा खिम्मा करायचा आणि तो रस्स्यात वापरायचा. एक नंबर लाजवाबेंद्र होता. आपले जे मसाले असतात तेच मसाले घेतलेत. आपला लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरा आणि हीच ती पेस्ट जी आपण जिरा नाही का ओके जिरा नाही सॉरी. तर ही जी पेस्ट आहे नंगड्यांची पेस्ट आणि हे आपल्या चिंबोऱ्या आणि लास्टला भिजवलेली कोथिंबीर. मंडळी आपली कढई गरम झाली आणि कढईमध्ये तेल टाकलाय तो पण गरम झालाय आणि आता आपण टाकू टांबाटा. खूपच गरम झालता मला लेट झालं थोडा. हा ओके आणि आपण टाकलं पहिल्यांदा फर्स्ट टांबाटा टाकलाय लक्षात ठेवा. ओके कांदा नाही टाकला तर पहिला आपण टाकलाय टांबाटा. आणि पप्पा बोलतात का याच्यात फक्त कांदा नाही टाकत म्हणजे फक्त टांबाटा असतं कांदा टाकतच नाही ना पण नो कांदा अँड ऑल ओनली टांबाटा. मंडळी पूर्ण टांबाटाचा असा पाणी झाला पाहिजे तेव्हा त्याची टेस्ट अशी फुलून येते. पूर्ण असा तांबाटा आहे ना शिजून असं पाणी झाला पाहिजे तांबाट्याचा. आणि पप्पा बोलतात फक्त मी 3च कालवण बनवतो चिंबोरी, चिकन आणि मटन. भाजी न बनवत फक्त नॉनव्हेज. पण जे बनवतात ना एक नंबर क्लासी आणि चवदार आणि एकदम भन्नाट. आणि आता टाकतोय आपण आला लसणाची पेस्ट. ही आहे आपली आला लसणाची पेस्ट मस्तपैकी रबबदार. 3 चमचे टाकलेत कारण की आपल्या चिंबोऱ्या 10 आहेत त्यासाठी मस्तपैकी एकदम फुलून घेतो आता त्या. आणि ही आता आपण टाकली मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. याचे पण 3 चमचे कारण की आपल्या चिंबोऱ्यांची क्वांटिटी खूप जास्त आहे. ओके तुम्ही तुमच्या हिशोबात टाका. आणि जर चिंबोरी तिखट नाही झाली तर त्याला मजा काय झणझणीत झाली पाहिजे एकदम. आणि थंडीच्या आता पप्पाला चिंबोऱ्याच चांगल्या कारण की खूप जास्त आता थंडी पडणार आहे असं हवामान क्षेत्राने बोललेलं आहे. त्याच्यासाठी चिंबोरी गरम असते त्यामुळे चिंबोरी तिखट आणि आत्मा काय समजा. आणि टाकतो आता आपण हळदेंद्र हळद पण टाकूया आपण 1.5 चम्मच. मस्तपैकी उकल आलाय बघा आणि खूप सुगंध पण सुटलाय चविष्ट. आणि आता टाकलं आपण लाल तिखट आगरी कोली स्पेशल आपला लाल तिखट 3 चमचे कारण की आपल्याला कालवण लागतं झणझणीत. 5 ओ गॉड 5 चमचे गायचे बघा. आम्हाला तिखट लागतं तुम्ही तुमच्या हिशोबात टाका तुम्हाला कसा पाहिजे तसा. आम्हाला तिखट लागतं कारण की झणझणीत आणि फणफणी. आणि आता टाकलं आपण गरमेंद्र मसाला 2 चम्मच 2.5 चम्मच 2 चम्मच धना पावडर टाकले. आता थोडासा पाणी टाकलाय कारण की आपली ग्रेव्ही आहे ना ती आपल्याला रस्सा बनवायचा आहे. पाणी नाही टाकला तर ती जलेल त्याच्यासाठी थोडासा अर्धा कप पाणी टाकलं. कसा वाफा सुटलाच बघा. आणि जो आपण तुम्हाला बोललेलो पाणी आपल्या नंग्यांचा तो पण आता टाकतोय आपण मस्त. त्याने तुम्हाला अशी टेस्ट येईल ना एकदम चम्मा. मंडळी फक्त जो शिंगड्यांचा पाणी असतो ना आपल्या नंग्यांचा तो फक्त पाणी टाकायचा. त्यात शिंगड्या आहेत ना ते म्हणजे नंग्या त्या नाही टाकायच्या नाहीतर असं कालवण कचकच लागतं. आणि फक्त तर टेस्ट साठी आपण तो पाणी यूज करतो. आणि उकल आलं मंडळी आणि थोडासा आपण चवीनुसार मीठ. चवीनुसार जसं तुम्हाला वाटेल तसा चवीनुसार टाका मीठ. आम्ही टाकलंय 1.5 चमचा. आणि उकल बघा प्रॉपर एकदम झणझणीत लबाबदार उकळेंद्र. थोडीशी गाठली मारूया त्या मिठाला. आणि आता एक एक करून आपण चिंबोरी सुद्धा टाकूया. हे बघा चिंबोऱ्या आपल्या भरलेल्या चिंबोऱ्या.
आणि आता ठेवूया झाकण आणि त्याच्यावरती पाणी, आणि तो गरम पाणी आपण त्याच्या रस्सासाठी वापरूया. हाय फ्लेमवर आपण 5 मिनिटं तो शिजत ठेवूया. आता चिंबोऱ्या आणि रस्सा तिथपर्यंत सबस्क्राईब करून द्या लवकर. तर की उकल आला मंडळी बघा, आणि सुगंध तर त्याहून पाशारी बबनी. आणि मंडळी आता आपण टाकतोय कचकचीत खोबरा. त्याने खूप अशी चांगली चव येते आणि आंबट म्हणजे जो आपला रस्सा आहे ना तो घट्ट होतो. कालवण चिंबोऱ्यांचा भरलेला कालवण, भरलेल्या चिंबोऱ्यांचा कालवण. आता ते तुम्हाला कसं पाहिजे, घट्ट जास्त पाहिजे असेल तर जास्त खोबरं टाका, आणि जर नॉर्मल पाहिजे असेल तर नॉर्मल टाका, डिपेंड तुमच्यावर. आणि आता एकदम कालवण एकदम घट्ट भरघोस वाटतंय बघा मंडळी. आता आपण कोथिंबीर पण टाकली आणि थोडासा गरम मसाला सुद्धा टाकला याच्यात. आणि बघा कालवण एकदम असा घट आणि एकदम लाले लाल वाटतोय. खूप असं पाणी सुद्धा सुटलंय माझ्या तोंडाला. आणि ही करी बघा, करी ना तरी बोलतोय काय, तरी ही तरी पण कशी आली परफेक्ट आणि मस्त बघे एकदम सुगंधी. बेकार पाण्यात पाणी. तर कसा वाटला रेसिपीचा ब्लॉग, नक्की ट्राय करा, तुमच्या घरी सुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आपल्या भरलेल्या कचकची चिंबोऱ्यांची. आणि अशाच नवीन व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा, पटकन लाईक सुद्धा करा, आणि कमेंट करून सांगा कशा झालाय कालवण, आणि तुम्ही सुद्धा घरी ट्राय करता का नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. त्याच्यासाठी जय भारत, जय हिंद, वंदे भारत, जय श्रीराम, बाय बाय.